सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आलंय समोर। पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्याच पदाचा उल्लेख, तटकरे आणि पटेलांच्या पदाशिवाय उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी नवी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता, तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची माहिती। अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा आणि खरातचा संबंध आहे का? नरेश अरोरांनी अजितदादांना चुकीचे सर्व्हे दिले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरींचे नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप। मुंबई मनपाच्या स्थायी समितीत गारगाई प्रकल्पाला अखेर मंजुरी। स्थायी समितीत चौथ्यांदा मांडलेल्या प्रस्तावाला यश, मात्र प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 8 महिला मजुरांचा जागीच मृत्यू। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। आखाती युद्धात अमेरिकेचा भूतपूर्व विजय, इराणची लढण्याची क्षमता संपली, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक। देशाच्या सुरक्षेपासून ते आंतरराष्ट्रीय स्थितीवर बैठकीत मंथन। तर बहरीनमधील अमेझॉनच्या कार्यालयावर इराणचा हल्ला, डेटा सेंटर केलं उद्ध्वस्त। मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगलची कार्यालय टार्गेटवर। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण पावसा पाण्याच्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला। काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हा मुसळधार पाऊस आला। अवकाळी पावसानं काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे। या वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्याचं पीक एका रात्रीत जमीनदोस्त झालंय। कन्नड, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली। त्यामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा काढणीला आलेलं हे सगळं पीक होतं मातीमोल झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सोन्यासारखी डोलणारी ही पिकं एका रात्रीत आडवी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी ज्वारीचं हे पीक आहे। संपूर्ण पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। खरं तर मोत्याचा दाना असं ह्या ज्वारीच्या दाण्यांना बोललं जातं, मात्र एका रात्रीत शेतकऱ्याचं हे सोन्यासारखं पीक होत्याचं नव्हतं झालं। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचे हे ज्वारी आहे, ज्वारीचे दाणे आहे आणि हे दाणे आता जमिनीला लागले, त्यामुळे कुठेतरी हे दाणे काळे पडायला लागलेत। आता ऊन जरी पडलं, पाऊस जरी थांबला, तरी हे काळे पडलेले दाणे पुन्हा चांगले होणार नाही। त्यामुळे याचा बाजारभाव जो आहे किंवा खाण्यासाठी देखील आता हे त्या प्रमाणात चालणार नाही, त्याचा भाव देखील पडेल। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की पूर्ण शेत जे आहे हे ज्वारीचं शेत आहे आणि कशा पद्धतीचे हे ज्वारीचे संपूर्ण पीक जे आहे ते जमीनदोस्त या ठिकाणी झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फक्त ज्वारीच नव्हे, बाजरी, गहू, हरभरा, मका हे पिकं मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात आणि कुठे गारपीट झाली असल्यामुळे, गारपीट वादळी वारा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर मागील आठवड्यापासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे, पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट देखील होते। त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान लवकरात लवकर कसं पंचनामे करता येईल आणि कसे त्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आता सरकारला पावलं उचलणं गरजेचे आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। नाशिकमधील अशोक खरातनं केलेल्या फसवणुकीचे एकाहून एक असे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। मासा पाण्यातील वनस्पती आहे असं सांगत त्याने शाकाहारी व्यक्तींना मासा खाऊ घातला आणि तेही त्याच्यावरूनही पैसे उकळले। इतकंच नाही तर इन्कम टॅक्समध्येही खरातनं चांगलाच घोळ घातलेला आहे। भोंदू अशोक खरातच्या भोंदूगिरीचं नवं प्रकरण समोर आलं।
मासा पाण्यातील वनस्पती आहे असा अजब दावा करत खरातनं शाकाहारी नागरिकांची फसवणूक केली आहे। इतकंच नव्हे तर प्रसादाच्या नावाखाली लोकांना मासे खाण्यासही भाग पाडलं। विशेष म्हणजे जैन समाजातील काही व्यावसायिकांनाही खरातने अशाच प्रकारे गंडा घातलाय। मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडं नसतात असं सांगत खरातनं दिशाभूल केली। धार्मिक भावना आणि अज्ञान याचा फायदा घेत श्रद्धेच्या नावाखाली खरातनं अनेकांना या जाळ्यात ओढलं होतं। या भोंदू खरातनं काही जैन धर्मीयाच्या व्यावसायिकांना मासा हा पाण्यातील वनस्पती आहे, माशामध्ये हाडं नसतात, मासा कापला की रक्त येत नाही अशा बतावण्या करून लाखो रुपये त्यांच्याकडून फीच्या नावाखाली उकळलेत। या जैन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा घालून या माशाचा प्रसाद तयार करून तो खायला त्यानं सांगितलेला होता। त्यामुळे या भोंदू खरातच्या अशा किती सेल्फिश थेरी आणखी तपासात समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फसवणुकीच्या संपूर्ण प्रकारातून खरातनं लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचंही आता प्राथमिक तपासातून समोर आलंय। एसआयटीच्या चौकशीत भोंदूगिरीचे अनेक नवे पैलू उघड होत आहेत। त्यामुळं खरात विरोधात आणखी गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। इतकंच नव्हे तर अशोक खरातनं आयकर विभागालाही चकवा दिल्याचा संशय आहे। खरातने फक्त काही लाखांचंच उत्पन्न दाखवून कर भरला, मात्र प्रत्यक्षात त्याची संपत्ती शेकडो कोटींमध्ये असल्याची माहिती आता समोर आली आहे। कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायातून जीएसटी बुडवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे या प्रकरणात खरात अडकण्याची शक्यता आहे। एका कर्ज प्रकरणात बँक मॅनेजरला तब्बल 1 कोटी रुपयांची लाच दिल्याची माहितीही समोर आली आहे। खरातच्या कुटुंबाच्या नावावरही मोठी मालमत्ता आहे। अशोक खरातचा पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात 3 BHK फ्लॅट आणि 24 रत्नम सोसायटीत 7व्या मजल्यावर फ्लॅट आहे। एकंदरीतच काय तर भोंदू खरातनं त्याच्याच भक्तांना श्रद्धेच्या नावाखाली गळाला लावून प्रचंड आर्थिक फसवणूक केली आहे। त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आता केली जाते। वैभव सोनावणेसह न्यूज 18 मराठी, पुणे। आता एक मोठी बातमी, आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी खरंच सोडलं असं वक्तव्य केलं होतं। मात्र यावरून वाद होताच आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतला। मात्र आपण 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी खरंच सोडलं याचा पुनरुच्चार आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। नाही, ते काल आमच्या एका बैठकीमध्ये मी हा शब्दाचा प्रयोग केला की 35 कोटीची कामं मी कार्यकर्त्यांना वाटप केली, पण माझ्या लेफ्ट आर्मचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी डावी बोबडी वळते आणि त्याच्यामुळे कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आला। मी विरोधकांना सांगेन की याला जास्त काही अदरवाईज घेऊ नका, तो शब्द चुकलेला आहे। कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द आलेला आहे, तो शब्द तो चुकून आलेला आहे। कार्यकर्ते बिचारा रात्रंदिवस आपल्याकरता गावात आले की ढोल ताशे नारेबाजी आगे बढो पिछे बढो करतात आणि आज त्यांना काही द्यायची गोष्ट आली तर तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करतात। त्यांच्याकडे बोललो ना मी, माझं भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन। आता पत्रकारांना बोलायला लागतं, पण खरंच केलं मी खरं बोलतो।